तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज बघूया डायक्लोफेनाक ह्या ड्रगविषयी इन्फॉर्मेशन। तर फर्स्ट आपण बघितलं होतं पॅरासिटामॉल, आता आपण बघूया डायक्लोफेनाक। ठीक आहे, तर डायक्लोफेनाक ह्या ड्रगचं नाव आहे, ड्रगचं क्लास आहे NSAIDs म्हणजेच नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स। या ड्रगचं क्लास आहे। याचे अवेलेबल फॉर्म्स कोणकोणते आहेत? टॅबलेटच्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये अवेलेबल असते, इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये अवेलेबल असते, जे की आपण इंट्रामस्क्युलर आणि इंट्राव्हेनसली देऊ शकतो। टॉपिकली स्किनवर आपण लावू शकतो। क्रीमच्या फॉर्ममध्ये अवेलेबल असते डायक्लोफेनाक। आय ड्रॉप्सच्या फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल असते। सपोजिटरीज म्हणजे आपण आपल्या बॉडी कॅव्हिटीमध्ये इन्सर्ट करू शकतो डायक्लोफेनाक, ह्या सुद्धा फॉर्ममध्ये अवेलेबल असते। ठीक आहे, आता नेक्स्ट बघूया आपण याचे कॉमन कोणते ब्रँड्स आहेत जे अवेलेबल आहेत। फर्स्ट आहे ओवेरॅन, ओलिनी, कॅटाफ्लॅम आणि डायक्लोजेसिक। ह्या कंपनीचे या ब्रँड नावाने ड्रग्स हे आपल्याला सहजरित्या अवेलेबल भेटतात। नेक्स्ट आता बघूया की डायक्लोफेनाक नेमकं ॲक्शन कशी करते, ॲक्शन काय करते या गोष्टी बघूया। त्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन काय आहे? डायक्लोफेनाक वर्क्स बाय इनिबिटिंग cyclooxygenase first and cyclooxygenase second enzymes which are responsible for the formation of prostaglandins, chemical that cause pain, inflammation and fever। तर बघा, डायक्लोफेनाक काय करते? COX-1 आणि COX-2 ला इनिबिट करते। COX-1 आणि COX-2 ला इनिबिट करते आणि हे COX-1 आणि COX-2 काय करतात? प्रोस्टाग्लॅंडिनचं फॉर्मेशन करतात। COX-1 आणि COX-2 काय करतात? प्रोस्टाग्लॅंडिनचं फॉर्मेशन करतात आणि हेच प्रोस्टाग्लॅंडिन काय करते? पेन कॉज करते, इन्फ्लॅमेशन कॉज करते आणि फीवर कॉज करते। बघा, या प्रोस्टाग्लॅंडिनमुळं आपल्याला पेन व्हायला, आपल्याला इन्फ्लॅमेशन व्हायला आणि फीवर यायली। मग आपण प्रोस्टाग्लॅंडिन जर फॉर्मच होऊ दिलं नाही तर आपल्याला पेन पण होणार नाही, इन्फ्लॅमेशन पण होणार नाही आणि फीवर पण होणार नाही, बरोबर आहे? मग ह्याचंच फॉर्मेशन जे केमिकल करतं, त्या केमिकललाच इनिबिट करण्याचं काम आपलं डायक्लोफेनाक करत असतं। ठीक आहे, त्याच्यावर हे काय रिड्यूस करते? पेन रिड्यूस करते, स्वेलिंग रिड्यूस करते आणि फीवर सुद्धा रिड्यूस करते आपलं डायक्लोफेनाक। आता याचं थेरॉपेटिक युजेस आपण कोणकोणत्या डिसीज कंडिशनमध्ये, सिम्पटम्समध्ये डायक्लोफेनाक आपण यूज करू शकतो? तर फर्स्ट आहे पेन होऊ लागला आपल्याला, इन्फ्लॅमेशन झालं, तर आपण हे ड्रग यूज करू शकतो। तर कोणकोणत्या मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डरमध्ये आपण यूज करू शकतो? फर्स्ट आहे ऑस्टिओआर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, अल्कलायझिंग स्पॉन्डिलायटिस, परत पोस्ट ऑपरेटिव्ह इंजुरी और पेनमध्ये आपण यूज करू शकतो। आफ्टर सर्जरी, डेंटल प्रोसिजर्स और ट्रॉमा झाला असेल, तिथे पेन होत असेल तर आपण यूज करू शकतो। परत आपण गायनाकोलॉजिकल पेनमध्ये सुद्धा डायक्लोफेनाक यूज करू शकतो, जसं की डिस्मेनोरिया म्हणजेच मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स जर येत असेल फिमेलमध्ये तर आपण हे ड्रग यूज करू शकतो। आणि आणखी कोणत्या कंडिशन आहेत? जर आपल्याला गाऊटचा अटॅक आला असेल, मायग्रेन हेडॅक होत असेल, आपल्याला बॅक पेन, नेक पेन किंवा मसल स्ट्रेन जर झाला असेल, त्यासुद्धा कंडिशनमध्ये आपण डायक्लोफेनाक हे ड्रग आपण यूज करू शकतो। ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण याचं डोसेस कोणते राहतात, ॲडमिनिस्ट्रेशन आपण कसं करायचं, फ्रिक्वेन्सी काय राहतात, कोणकोणत्या फॉर्म्समध्ये अवेलेबल राहते, या गोष्टी बघूया। तर फर्स्ट आहे कोणकोणते फॉर्म्स अवेलेबल असतात? फर्स्ट आहे टॅबलेट फॉर्म, नंतर आहे SR टॅबलेट म्हणजेच सस्टेन्ड
रिलीज टॅबलेट. नेक्स्ट आहे इंजेक्शन्स IM आणि IV, परत टॉपिकल जेल्स आणि आय ड्रॉप्स. तर आता डोस बघूया. तर टॅबलेटचा डोस असतो एका टिपिकल ॲडल्टमध्ये 50 mg आणि ह्याची फ्रिक्वेन्सी किती असते 2 to 3 टाइम्स डेली आफ्टर फूड्स. आपण 50 mgची टॅबलेट एका अडल्टला 2 ते 3 वेळा दिवसातून जेवणाच्या नंतर देऊ शकतो आपण. नेक्स्ट आहे SR टॅबलेट म्हणजेच सस्टेन्ड रिलीज टॅबलेट. सस्टेन्ड रिलीज टॅबलेट म्हणजेच काय, हे असे टॅबलेट जे की ड्रग आपलं स्लोली रिलीज करते खूप वेळासाठी, अराउंड 12 ते 24 आवर्ससाठी हे ड्रग थोड्या प्रमाणामध्ये रिलीज होत असते. याचं मेन मोटो काय राहते, लॉंगर पिरियड ऑफ टाईमसाठी आपल्याला ड्रगची ॲक्शन पाहिजे असणं ह्या SR टॅबलेटचा मोटो असतो. तर SR टॅबलेटचा जो डोस आहे तो 100 mgचा आहे आणि आपण एकदाच यूज करतो डेली, वन्स डेली. नंतर आहे इंजेक्शन फॉर्ममध्ये आपण इंजेक्शन IM देतो, IV इंजेक्शन देतो आपण. डायक्लोफेनाक आपलं IM आणि IV आपण दोन्ही रूटनं आपण देऊ शकतो. तर 75 mg याचा डोस आहे आणि आपण वन्स ऑर ट्वाईस डेली, एक वेळा किंवा आपण 2 वेळा दिवसातून हे ड्रग यूज करू शकतो. नेक्स्ट टॉपिकल जेल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं 1 to 2%. ह्याला आपण कसं यूज करायचं, आपला आहे थिन लेअर, आपल्या स्किनवर जिथं पेन होत आहे आपल्याला त्याच्यावर एक थिन लेअर आपल्याला डायक्लोफेनाक जेलचा लावायचा आहे आणि आपण 3 ते 4 वेळा दिवसातून असं करू शकतो. तर नेक्स्ट बघा काय, आय ड्रॉप्स. डायक्लोफेनाकचं आय ड्रॉप सुद्धा अवेलेबल असते आपल्याकडं. तर आपण एक ड्रॉप टाकायचा 4 to 6 टाइम पर डे. जर आपल्याला इन्फ्लामेशन झालेलं असेल डोळ्याचं त्यावेळेस आपण डायक्लोफेनाकचा आय ड्रॉप, त्याचा एक ड्रॉप 4 ते 6 वेळा दिवसातून टाकू शकतो. आता नेक्स्ट बघूया याचे साईड इफेक्ट्स काय आहेत. तर पहिले कॉमन साईड इफेक्ट्स बघू आपण, जे की माइल्ड असतात. स्टमक पेन होतं, डिस्कम्फर्ट वाटतं आपल्याला, नॉझिया वॉमिटिंग होतं, हडबर्न होतं, इंडायजेशन सुद्धा होतं, हेडॅक, डिझिनेस, हे झाले सगळे माइल्ड साईड इफेक्ट्स. नंतर आहे सिरियस साईड इफेक्ट्स, त्याला की मेडिकल हेल्प इमिडिएटली अवेलेबल पाहिजे आपल्याला. असे कोणकोणते साईड इफेक्ट्स दिसू शकतात. पहिला आहे गॅस्ट्रिक अल्सर किंवा ब्लिडिंग होऊ शकते, आपल्या लिव्हर डॅमेजसुद्धा होऊ शकतं, हिपॅटोटॉक्सिसिटी त्याला म्हणतो आपण, आपल्या किडनीला प्रॉब्लेम होऊ शकतात, आपले ब्लड प्रेशर इन्क्रीज होऊ शकतं, व्हेरियस अलर्जिक रिॲक्शन्स म्हणजे रॅशेस, स्वेलिंग, ब्रीदिंग डिफिकल्टी, ह्यासुद्धा मेजर गोष्टी होऊ शकतात. तर ह्या असं जर काही घडलेलं दिसलं तर त्यावेळेस आपल्याला इमिडिएटली मेडिकल हेल्प घ्यायची आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे बघा कॉन्ट्रा इंडिकेशन्स, म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये डायक्लोफेनाक आपल्याला यूज करायचं नाही. तर पहिल्यांदा आपल्याला NSAIDsची किंवा ॲस्पिरिनची जर ॲलर्जी असेल तर, म्हणजे जे NSAIDs क्लासमध्ये ड्रग येतात त्यांची जर ॲलर्जी असेल आपल्याला किंवा ॲस्पिरिनची ॲलर्जी असेल तर आपल्याला डायक्लोफेनाक यूज करायचं नाही. नेक्स्ट बघा, यू हॅव हिस्ट्री ऑफ पेप्टिक अल्सर और GI ब्लिडिंग, किंवा आपल्याला पेप्टिक अल्सर झालेला असेल, हिस्ट्री असेल, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ब्लिडिंग झालेली असेल किंवा त्याची हिस्ट्री असेल, तर अशा कंडिशनमध्ये आपण डायक्लोफेनाक कॉन्ट्रा इंडिकेटेड असतं. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला लिव्हर किंवा किडनी डिसीज असेल ऑलरेडी सिव्हिअर, ते पण सिव्हिअर फॉर्ममध्ये आपल्याला लिव्हर किंवा किडनी डिसऑर्डर असेल तर आपल्याला डायक्लोफेनाक यूज करायचं नाही. नेक्स्ट आपल्याला हार्ट डिसीज असेल किंवा आपल्याला हायपरटेन्शन असेल तर आपल्याला थोडंसं काळजीपूर्वकली केअरफुली डायक्लोफेनाक ड्रग यूज करायचा आहे.
म्हणजे कॉशनली आपल्याला कॉशनली हे ड्रग यूज करायचा आहे अशा कंडिशनमध्ये. आणि आपण जर थर्ड ट्रायमिस्टर ऑफ प्रेग्नन्सी जर असेल, ठीक आहे, जेस्टेशनल पिरियडमध्ये जर थर्ड ट्रायमिस्टर सुरू असेल त्यावेळेस सुद्धा आपण डायक्लोफेनाक ड्रग लेडीजला देत नाही, प्रेग्नेंट लेडीजला देत नाही. नेक्स्ट आपला पॉईंट म्हणजेच नर्सिंग कन्सिडरेशन्स, नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी. तर ड्रग आपल्याला द्यायचं असतं, ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन हे आपलं काम असतं. मग ड्रग ॲडमिनिस्टर करण्याच्या अगोदर आपण कोणकोणत्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजे या गोष्टी बघूया. तर फर्स्ट आहे असेस पेन लेवल बिफोर अँड आफ्टर गिविंग द ड्रग. तर पेनचं लेवल आपल्याला ॲसेस करूनच हे ड्रग द्यायचं आहे, बिफोर आणि आफ्टर दोन्ही पण वेळेस. परत GI सिम्पटम्स आपल्याला मॉनिटर करायचे, कोणकोणते, नॉझिया, ब्लिडिंग, डार्क स्टूल्स. आपल्याला ह्या गोष्टी आधी मॉनिटर करायच्या आहेत. त्याला नॉझिया होत आहे का, ब्लिडिंग होत आहे का, किंवा डार्क स्टूल्स होत आहे का ड्रग दिल्याच्या नंतर. नंतर आहे गिव्ह विथ फूड ऑर मिल्क टू रिड्यूस गॅस्ट्रिक इरिटेशन. आपण आधी सांगितलं होतं की आफ्टर मील हे आपण ड्रग यूज करतो, नाहीतर गॅस्ट्रिक इरिटेशन आपल्याला होऊ शकतं. तर आपण मिल्कच्या सोबत किंवा फूडच्या सोबत आपण हे ड्रग द्यायला सांगतो. नेक्स्ट मॉनिटर लिव्हर अँड किडनी फंक्शन टेस्ट ड्युरिंग लॉंग टर्म यूज. आपल्याला जर जास्त वेळासाठी डायक्लोफेनाक ड्रग यूज करायचा असेल तर त्यावेळेस आपण KFT आणि LFT त्याला असं म्हणतो आपण, म्हणजे किडनी फंक्शन टेस्ट आणि लिव्हर फंक्शन टेस्ट, या टेस्ट करूनच आपण लॉंग टर्मसाठी डायक्लोफेनाक हे ड्रग यूज करायचं आहे. नेक्स्ट एज्युकेट पेशंट टू अवॉइड अल्कोहोल अँड अदर NSAIDs. डायक्लोफेनाक जेव्हा ड्रग सुरू असतं तेव्हा पेशंटला सांगायचं अल्कोहोल स्ट्रिक्टली अवॉइड करण्यासाठी सांगायचं. आणि नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज, दुसऱ्या या क्लासमध्ये दुसरे ड्रग्ज हे त्यांनी यूज करू नये. जेव्हा डायक्लोफेनाक सुरू असतं तेव्हा NSAIDs ह्या क्लासमधले दुसरे ड्रग यूज करता कामा नये. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे चेक फॉर हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स, रॅश, इचिंग आणि स्वेलिंग. त्याला कोणते रिॲक्शन आहे का, त्याला कशाची ॲलर्जी आहे का, हे आपण आधीच विचारून घ्यायचं. जर रॅशेस, इचिंग, स्वेलिंग ह्या गोष्टी दिसू शकतात तर त्याला कोणत्या गोष्टीची ॲलर्जी असेल तर, ठीक आहे, आपण ह्याच गोष्टी मॉनिटर करायच्या आणि इमिडिएटली आपण त्याच्यावरती ॲक्शन घ्यायची. फिजिशियनला बरोबर बोलवायचं, कंडिशन बद्दल प्रॉपरली इन्फॉर्मेशन द्यायची, जेणेकरून फर्दर कॉम्प्लिकेशन्स आपल्याला अवॉइड करता येतील. ठीक आहे मित्रांनो, हे झालं डायक्लोफेनाक ड्रगविषयी इन्फॉर्मेशन. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन कंटेंटसाठी मेडिकल कलेक्शनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.